एक संघर्ष त्यांनी उभा केला, गावागावातून त्यांनी सभा वगैरे केलेल्या आहेत, परंतु सरकारने कुठेतरी 2 महिन्याचा अल्टिमेट दिलाय. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आज ही नियोजन बैठक घेतली होती, ही नेमकी बैठक कशासाठी घेतली होती. बघा, येत्या 3 ऑक्टोबरला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या दालनात मीटिंग बोलावली आणि सगळ्या भूमिपुत्रांना आश्वस्त केलं की नवी मुंबई विमानतळाला राष्ट्रीय नेते विभा पाटील साहेबांचंच नाव दिलं जाणार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी देखील अशा प्रकारच्या प्रस्तावाला मान्यता दिली. जरी तोंडी मान्यता दिली असली लेखी स्वरूपात यायला साधारणतः 2 ते 2.5 महिन्याचा वेळ लागेल अशा प्रकारचे त्यांनी आश्वासन दिलं. परंतु हे नाव देण्यात येईल आणि म्हणून आम्ही तात्पुरतं ते आंदोलन स्थापित केलं. परंतु आपण पाहिलं असेल उद्घाटन झालं हरकत नाही. उद्घाटन होताना पंतप्रधान महोदयांनी असेल, मुख्यमंत्री महोदयांनी असेल, राष्ट्रीय नेते विभा पाटील साहेबांचं नाव घेतलं, त्यांच्या आठवणी होत्या. परंतु बऱ्याच लोकांची अशी अपेक्षा होती की त्यांनी कमीत कमी नाव अनाऊन्स करायला पाहिजे, परंतु तसं झालं नाही. आणि म्हणून आता 2 ते 2.5 महिने आम्ही थांबणार आहोत, परंतु त्याच्यासाठी आणखी जोरात आंदोलनाची तयारी करायला हवी. विश्वास आहे, परंतु जर विश्वासघात झाला तर आणि म्हणून त्याच्यासाठी ही सगळी मंडळी, सगळे भूमिपुत्र असतील, सगळ्या संघटना असतील, त्यांनी पुन्हा आज एकत्र आलेले आहेत आणि पुण्यात लढा कशा प्रकारे चालू ठेवायचा, संघर्ष कशा प्रकारे चालू ठेवायचा याविषयी चर्चा आणि निर्णय केली. आपण खासदार आहात, परंतु खासदार म्हणून आपण केंद्रामध्ये हा विषय मांडणार आहात, आपली कशी असणार. नाही, केंद्रात तुम्ही विषय मांडलेला आहे. आता पुढच्या हप्त्यात पुन्हा एकदा आम्ही नायडू साहेबांची भेट घेणार आहे. नक्की परिस्थिती काय आहे, प्रस्ताव कुठं अटकले याच्याविषयी माहिती घेऊ. त्याच्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री महोदयांना भेटू आणि लवकरात लवकर त्या प्रस्तावास कॅबिनेटमध्ये आणावं, कॅबिनेटमध्ये मान्यता मिळावी अशा याच्यासाठी आमचे खूप प्रयत्न असतील आणि येणाऱ्या अधिवेशनात देखील तो मुद्दा उचलला जाईल. परंतु मला असं वाटतं की अधिवेशनापर्यंत मुद्दा थांबण्याची काही आवश्यकता नाही. जर एकदा कॅबिनेटमध्ये मुद्दा आला तर 3 वर्ष तो प्रस्ताव दिलेला आहे. 3 वर्षात कमीत कमी 150 पेक्षा जास्त कॅबिनेट बैठका झाल्या. दर हप्त्याला बुधवारी कॅबिनेट असतो, पण 150 बैठका झाल्यानंतर सुद्धा तो प्रस्ताव का आला नाही आणि म्हणून त्यासाठी हे सगळं आंदोलन उभं राहिलेलं आहे. आता तर आमची पाठपुरावा असेल, जो शब्द आम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला आहे त्यांनी त्यांचा शब्द पाळावा, त्या गोष्टीचा पाठपुरावा करावा, कॅबिनेटमध्ये आणावा आणि एक महत्त्वाचा तो निर्णय घ्यावा. परंतु सत्ताधारी जे म्हणताय की या ठिकाणी आंदोलनकर्त्या ज्या आहेत मात्र हे आता कसे काय उभवले असं देखील काही आरोप केलेला आहे. ते झोपले होते, त्यांना जागा करण्यासाठी मी आलो. कारण तुम्ही पाहिलं असेल 3 वर्ष सगळं ठप्प होत आणि सगळं ठप्प होत. उद्घाटनाची वेळ येऊन टेकली तरी सुद्धा काही हालचाली नव्हत्या आणि म्हणून मला वाटलं, म्हणून मी ते आंदोलन केलं. आणि आताही सांगतो, ते बोंबलत होते 8 ट्रकीच्या, अरे अनाऊन्स होणार, अनाऊन्स होणार, मग काय नाही झालं. तर हे सगळं संघर्ष आटलं आहे, संघर्षाशिवाय होणे शक्य नाही आणि म्हणून सगळ्या संघटना एकत्र जमल्या होत्या आणि बघूया ना आम्ही पुढे. मुख्यमंत्री महोदयांनी शब्द पाळला तर आम्ही आजही माझ्या मतावर ठाम आहोत. मी सगळा राजकारण, पक्षभेद सगळा विसरून आम्ही लाखाच्या संख्येने मुख्यमंत्री महोदयांचं सत्कार करू हे सांगतो ना. नाही तर लाखाच्या संख्येने विरोधात आंदोलन. अमर रहे, अमर रहे, विभा पाटील अमर रहे. निश्चितपणे त्यांनी सांगितलं की केंद्र सरकारकडे हा आपण विषय मांडणार आहोत आणि त्यासाठी आगामी कालावधी हा संघर्ष आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे नामांतरासाठी जे आंदोलन ते पुढे कशा प्रकारे चालू आहे ज्ञानेश्वर जाधव, नवी मुंबई.